we wake, hear the birds and see the sun. Side by side our fears are done. Oh, the good times just begun. तर नमस्कार मित्रांनो, फायनली पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, आपल्या यूट्यूब चॅनलवर द अथर्व शिर्के व्लॉग्स. तर खूप दिवस झाले व्लॉग बी येत नाही आहेत, मला माहीत आहे. खूप थोडंसं कामात आणि थोडं वेगळं करायचं थोडं प्लॅनिंग आहे, म्हणून थोडा थांबलो आहे. म्हणजे ते बोलतात ना, एक तुफानच्या आधीची शांतता असते, तसं थोडं आहे. तर आजचा व्लॉग आहे, आज ओकेशन पण आहे. मी राज, दीपेन आणि विकास आम्ही चाललो आहे पिकनिकला. तर निघालो आहे, सकाळचे 7 वाजले आहेत आणि आपल्यासोबत आपला लाडका विकास भाऊ शेलार. हॅलो गाईज. आणि चहा पियाची तर गरज तर आहे. थांबू कुठेतरी चहा पियाला. मुलुंडला आम्ही एका पेट्रोल पंपवर गाडीची पेट पूजा चालू आहे. हाईवे यार, बताओ घाटकोपर से सीधे जाते तो कौन सा हाईवे आता? 4. हेलो, हाँ भैया, मैं लोकेशन भेजता हूँ उनको, आप वो लोकेशन देखो, आप समझ जाओगे. कोण होता तो? एकच तर 4 हायवे आहे. मला कोणते 4 हायवे ते? मेरा बात सुनो पहिला तो. तर आता काय झालं, दीपेन घाटकोपर मेट्रोला आहे आणि आम्ही आता तिघं दीपेनला त्या विक्रोळीच्या जंक्शन जो आहे तिथे बोलवायचं आहे. तर रिक्षा मला समजतच नाही, त्याला बोलतो अरे हायवे आ जाओ, बाजूलाच आहे. अरे कौन सा हायवे आओ? इसका डायलॉग तो दे. मेरा बात सुनो पहिला तू. अरे तो मला काय सांगतो माहितीये का? तो म्हणतो इधर 4 हायवे आहे. अरे मला कोणते 4 हायवे? एकच हायवे. अरे भाई साहब. तर आपण इथे या लोकेशनला काहीतरी बोलतात, इथे लिंक रोड आहे आपला घाटकोपरला जाणारा, आणि इथे आपण थांबलो आहे दीपेनसाठी. आणि आपली सवारी आहे रेनॉल्ड कायगर. बऱ्याचदा आम्ही हिच्यानीच जातो, ही असते किंवा आपली मुलगी असते पिकनिकला जायला. इथे थोडंसं सकाळचं फोटो सेशन चालू आहे. साहेबांनी कॅमेरा आणलाय. तू हे करतोय ते पण तो फोटो काढतच चाललाय. चार्जर नाही आणला. कधी बाबा इकडचं ट्रॅफिक कधी संपणार, म्हणून आपले साहेब बोलत होते लवकर निघा. आपल्या पिकनिक मध्ये आपल्या शेवटच्या माणसाची, 4थ्या माणसाची एंट्री झालेली आहे, दीपेन. तुम्ही बऱ्याचदा याला व्लॉग मध्ये पाहिलंय. नेहमी व्लॉग मध्ये आपल्याला हसवतो, थोड्या शिव्या पण घालतो. आज बघूया, आज शिवाय जरा थोडे कमी. एडिट करायला त्रास होतो खूप जास्त. सेल्फ कंट्रोल आहे थोडासा त्याचा, कधी कधी नाही देत तो. ऍक्च्युली 2-4 लोक यावेळी जे असतात दरवेळी ते नाही आहेत, म्हणून मे बी दीपेनची वेळ नाही घालणार. पण ते जे लोक नाही आहे ते लोक पण हे ब्लॉग बघतच असतील ना. हा, ब्लॉग बघतच असणार. समजून घ्या आता की बाबा तुम्हाला आम्ही वाईट टाकलंय, आता परत तुम्ही ट्रिप मध्ये येणार नाही कुठे. हा बोल, काय बोलत होता दीपेन? नाही आले त्यांना तर शिवाय घालायला लागतील. शिवी मॅन्डेटरी आहे म्हणजे दीपेनकडनं. आणि जी फ्रेम येते, असा सूर्य पडतोय, गोल्डन चेहरा दिसतोय माझा आणि विकासचा, परफेक्ट फ्रेम. पनवेलला नाश्ता वगैरे केलाय, थोडं डीमार्ट मध्ये जायचंय शॉपिंगला. पण नाश्ता करायला इथे जिथे थांबलेलो तिथे एक पट्टी, गाडीला पट्टी लावणारा भेटलाय. विकास पट्टी लावतोय. किती रुपये बोलतोय? 40 रुपये. 40 रुपये. काय आहे याच्याने, काय होते? क्रोम में मैच हो रहा है बस इसमें, बाकी कुछ. थोड़ा बार्गेन राज, बार्गेन करो. थोडंसं बार्गेन तर करावंच लागणार ना भाई, इंडियन आहे आपण. बिना बार्गेनिंगचं कसं चालणार? दाखवतो कसं लावतात. थोडा एक लुक येतो असा क्रोम फिनिश. आम्ही आलो आहे पनवेलच्या डीमार्टमध्ये. दीपेन आणि राजला एक वेगळा टास्क दिला आम्ही.
आणि आमचं थोडा वेगळा टास्क आहे शॉपिंग. ए भाई चिप्स, तो बोलला आहे क्रीम अँड ऑनियन सोडून चिप्स. हे थोडीसं शॉपिंग वगैरे करतो, कोल्ड्रिंक वगैरे कोक वगैरे घेऊन कल्टी, थोडं मंचिंगचं सामान घेऊन, थोडेसे एसेन्शियल्स जे आम्ही आणले नाही आहेत ते घेऊन लवकर जाऊ, कल्टी मारू. काय रे शॉर्ट्स नाही आणली? ओनली 99. मला तर वाटतं हे आपली फास्टेस्ट आजपर्यंतची फास्टेस्ट शॉपिंग आहे कोणत्याही डीमार्ट या मॉलमध्ये. म्हणजे भाई साहेब आम्ही 10 ते 15 मिनटात एवढा सामानाची खरेदी करून आलो. तर का ते लोक तिथे आपली वाट बघतोय पार्किंगमध्येच थांबलेले. तर का जर 4 जण आले असते डीमार्टमध्ये. हे काय ऑटो आहे काय? सोड दाखव. त्याला पण ते काय असतं ते एडास. तर ते लोक पण जर आले असते डीमार्टमध्ये तर अजून लंबी झाली असते आणि सामान अजून वाढलं असतं. बस एवढं इनफ आहे. तिथे पण स्टे करणार, तिथे फूड वगैरे चांगलं आहे. कर्जतचं काय सांगू तुम्हाला, यावर्षी ही माझी 4थी का 5वी ट्रिप आहे कर्जतसाठी. इकडंच का घर घेत नाही तू? इथे मी घर यासाठी घेत नाही की जर इथे घर घेतलं ऑलरेडी आम्ही प्रत्येक विकेंड तुझ्याकडे येऊ. हा असं करू शकतो. पप्पांशी बोलावं लागणार आहे विषय. आमच्या पोरांना प्रत्येक विकेंडला काय बोलतात कर्जत फायनान्स मिनिस्ट्रीला सांगावं लागणार की थोडीशी स्पॉन्सरशिप द्या. आम्ही माझे किंवा तुझ्या पप्पांना दोघांपैकी एकाच्या पप्पाला सांगूया. माझ्या पप्पा म्हणते निघतो घरातून बाहेर. पण तेच आहे 3-4-5 वेळा झालं. हे 4थी की 5वी ट्रिप आहे ही. सेम आता तर यावेळी चाललोय तिथं सेम जागेवरच चाललोय. जागा खूप छान आहे, मी तुम्हाला पुढे दाखवेन. ॲडव्हर्टाईज बिलबोर्ड, गाडीला बिलबोर्ड बनवून ठेवलाय. पेंटर आहेत ते गावाकडे, गावाकडले पेंटर्स. एकदा या गाडीतून फिरायचंय. बंटी इथे येण्याचा बेस्ट पार्ट तुम्हाला दाखवतो. पण त्याआधी बघा त्या साईडला आपली बाईक कार आहे. त्याच्या वर हे बघा, जे वर दिसतंय ना, इथे लास्ट टाइम आम्ही राहिलेलो. यावेळी आपलं मागे आहे त्या साईडला आणि थोडी क्लिनिंग वगैरे झाली. ह्याला हा आहे बेस्ट पार्ट या मयूर फार्मवर येण्याचा, की जिथे एकदम भारी जागा आहे. इथे खायला वगैरे बसायला येतात संध्याकाळी. इथे म्युझिक सेशन वगैरे सगळं असतं, प्रोजेक्टर, स्क्रीन, स्पीकर विकर सगळं. आणि ही जी गोष्ट आहे ना, या गोष्टीमुळे ही जागा एकदम लाईव्हली होऊन जाते. हे जे पाणी वाहत आहे यात रिव्हर राफ्टिंग पण होते. तर रिव्हर राफ्टिंगचं मी आपल्या पोरांना विचारतो की कसं काय असणार आहे. मोस्टली करू नाही करू बहुमत घेऊया. आणि इथे बसायला पण छान जागा आहे संध्याकाळी वगैरे. म्हणजे ते बोलतात ना, जर तुम्हाला एका बिझी रुटीन नंतर ऑफिस वगैरे नंतर जर तुम्हाला यायचं आहे थोडं चिल करायला, रिलॅक्स करायला, कमी लोक आहेत जास्त लोक आहे, मला तर वाटते ही बेस्ट जागा आहे. आणि मुंबईपासून पण जर गाडी नसेल आपल्याकडे यायला तर ट्रेन पण येते. कर्जत स्टेशनला उतरायचं आणि स्टेशनपासून जवळपास असे एक रिक्षाचे 100-150 रुपये झाले पाहिजे, जास्त लांब नाही. साईडला पूल आहे, ही बघा, ही साईड कॉटेजेस आहे. हा आपला कॉटेज आहे. सगळे लोक आत आहेत, फ्रेश वगैरे होतात. आणि फुल चिकूची बाग, चिकू जी प्रॉपर्टी जी आहे ती खूप जशी जबरदस्त आहे रिलॅक्स करण्यासाठी. तुम्ही पूलला जायला रस्ता आहे. त्याआधी तुम्हाला मी एक जागा दाखवतो. लास्ट टाइम जेव्हा आलेलो तर आम्ही क्रिकेट जे खेळत होतो मातीत, हे बघा. जेव्हा आपण अशा ठिकाणी एखाद्या ठिकाणी येतो ग्रुप वगैरे सोबत, तर कधी कधी ते लोक कम्फर्टेबल पण नसतात आपले मित्र लोक. म्हणून जेवढं म्हणजे मजा मस्तीवाला पार्ट असतो त्यातच मी त्यांना घेतो. कारण का तुम्ही लोक पण जे माझे सबस्क्रायबर्स वगैरे आहेत, जे आपले फ्रेंड्स आहेत किंवा जे माझे अननोन लोक आहेत सबस्क्रायबर, आपण एक बघा फॅमिली आहे. म्हणून तुम्हाला
मला बघायला आवडतं, म्हणून होईल तेवढं मी असतो त्याच्यात. जर मजा मस्ती काय झाली तर मी त्यांना दाखवतोच. जे माझे व्लॉग आहेत मागचे, तुम्ही 10-1 व्लॉग बघाल तर ते 10-1 व्लॉगमधले काही व्लॉग असेच आहे की मी रिसॉर्टला वगैरे देतो आहे. मग तेच मी तुम्हाला पुन्हा दाखवणार की मी पाण्यात जातो, परत स्विमिंग पूलची मस्ती. तर तेच असं थोडं रिपीटेड वाटतं म्हणून. आणि तेच आहे मग ते पॅटर्न बनतो आहे की मी स्विमिंग पूलमध्ये जातो, आम्ही इथे येतो, ट्रॅव्हल करतो, रिसॉर्टला येतो, स्विमिंग पूलमध्ये जातो, मग खाण्याचा टेबल. तर हेच कन्सिस्टन्सी म्हणजे असं रिपिटेटिव्ह होतं आहे हे सगळं. थोडी माझी पण तब्येत डाऊन आहे. मुंबईवरनं निघतानाच माझा घसा वगैरे थोडा खराब आहे, आवाजमध्ये चेंज पण जाणवत असेल तुम्हाला. आणि थोडं इथे चिकूच्या झाडाखाली थोड्या फेऱ्या मारून आता थोडं जाऊ. आम्ही पण पूल बिलमध्ये उडी मारू, खाऊ वगैरे, आराम करू. संध्याकाळचा टाईम झाला आहे. क्रिकेट खेळायला आलो आहे. तर मी आणि दीपेन खेळतो आहे क्रिकेट. ते ग्रुप, अरे सॉरी ब्लॉकच्या सुटली बंद करतो. मी आणि दीपेन यांच्यासोबत एक ग्रुप भेटला आपल्याला क्रिकेट खेळायला आलो आणि आम्ही एका टीममध्ये आहेत. बॅटिंग आली आमची. मागाशी मागच्या फुटेजमध्ये मस्त व्लॉग काढला आणि कॅच माझ्याकडेच आली, कॅच सुटली. थोडासा खूप टाईमने खेळतोय ना. रुको बॅटिंग आलेली ओपनिंगला आपल्याला आणि रनआउट झालो. थोडा बॉक्स आहे ना. मागाची जेव्हा बॅटिंग चांगली होत होती तेव्हा फुटेज काढले ना. गुड शॉट. दीपेनला फायनली बॅटिंग भेटली आहे. गुड शॉट रे दीपेन. चल रे दीपेन, वी वॉन्ट बाउंड्री. गुड शॉट. धावत नाही, धावला. हे क्रॉक्स घातले ना, असं वाटतं ट्रेडमिलवर धावतोय. गुड शॉट. दीपेन चांगली बॅटिंग करतोय. कॉमेडी ऑफ एरर्स क्रिकेटमध्ये मजा येते. स्विमिंग पूलच्या सेशन नंतर संध्याकाळी मस्त ऊन जे आहे ते थोडं नॉर्मल झालं आहे एकदम, मजा येते. आमच्या संघाची धावसंख्या झाली आहे 38. 4 ओव्हर 1 बॉल 38. 5 ओव्हरची मॅच आहे. दीपेन चव्हाण स्ट्राईकवर. दीपेन चव्हाणनी मारलाय चौका. गुड शॉट. BSNL 4 ओव्हर 2 बॉल 42 रन आणि ही विकेट. ओ आउट झालाय, आउट. दुसरी मॅच आहे. पहिली मॅच जिंकलो आपण 30-32 रनांनी जिंकलो. 54 विन होता. सेकंड मॅच आहे. सेकंड मॅचला पण ओपनिंग भेटली आणि लाईन आउट झालो आपण. त्या साईडला डायरेक्ट मारला. गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे वाजले आहेत 11. आम्ही निघालो आहे मुंबईसाठी आणि खूप सुंदर जागा होती, मजा आली. दुसऱ्यांदा आलेलो, बऱ्याचदा बोललो. आता फायनल एक जे आम्ही एक्स्ट्रा फूड वगैरे काल मागवलेलं मंचिंगला, त्याचं बिल वगैरे पे करून निघू मुंबईसाठी. टाइम लागणार, ट्रॅफिक लागणार. हा ट्रॅफिक आज संडे पण आहे आणि कर्जत जंक्शन आहे ते काढायलाच निघायलाच म्हणजे खूप वेळ जातो. आणि आज कोण नाही आलंय रे पूलवर. संडे ना जायचे. काल इथे पूलचे जास्त शॉट्स घेतले नाहीच घेतले, म्हणजे शूट मोबाईल घेतलाच नव्हता मी पूलच्या टाईमला. दरवेळी काय तेच दाखवायचं. कसं होतं, मजा आली. मेन इकडची खासियत ही आहे, इकडचं जेवण छान आहे, खूप सुंदर जेवण आहे, टेस्टी. सुंदर हाय
जेवण टेस्टी आहे. हे बघा निघायच्या आधी नेहरू लोकांचा फोटो सेशन चालू आहे. मी एवढे जास्त फोटो नाही काढत आहे, माझं झालं आहे काढून वगैरे. आणि जाऊ आरामात. आता घरी जाऊन काय थोडा आरामात आहे, चिल करायचं आहे. संडे आज. डिटॉक्स. खूप गरमी आहे बघा बाहेर, एकदम रखरखीत ऊन आहे. मुंबईत एंट्री झाल्या फुल ट्रॅफिक. अजून विकासचं घर आहे 28 किलोमीटर 53 मिनटं. कारण का आपली बाईक तिकडे आहे राजसाहेबांची, मुलुंडवरनं परत आपल्या घरी. आणि दाखवतो तर आहे मॅप 53 मिनिट्स, पण असं वाटतं जास्त दाखवणार. कशी होती पोरांनो पिकनिक? मजा आली की नाही? एक नंबर. दमलेत सगळे, जेवलेत. जेवण चढलं काय रे? दमले नाही, वीकेंड संपला रे. हा ऍक्च्युली मेन सगळ्यांचं तेच आहे की उद्यापासून परत आठवडाभर आमचं पेट्रोल संपलंय. इथे झालं आहे ऍक्सिडेंट. 1 2 3 4 गाड्या घुसल्या. 4. बापरे, अरे बापरे, शाबास. अरे बापरे 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 बाप. अरे 4 5 6 धपाधप 6 गाड्या घुसल्या. कशाला एवढी घाई कशाला करायची? 5 मिनिटं लेट, 10 मिनिटं लेट पोचा झालं ना. त्यांच्या घाईच्या नादात एवढी मोठी रांग झाली आहे. आपण आता विक्रोळीच्या नाक्याला कुठेतरी आलो आहे. पवईच्या नाक्याला. आपण पवईच्या नाक्याला आलो JVLR कडे. आणि दीपेन साहेबांचा आहे ड्रॉप. कसं वाटलं दीपेन? मजा आली? मजा आली, खूप मजा आली. आता बॅटरी उतरली आहे, जाऊन चल भेटू. तर बाकीचे मी, राज आणि विकास राहिलाय. आता आम्ही जाऊ विकासच्या घराकडे आपली स्कूटी घेऊन. आपण पण 5 वाजले आहेत. खूप टाईम गेला आपल्याला यायला मुंबईला. थांबत खात पीत आलो. फायनली आपण आलो आहे सामान घेऊन. आता आपण स्कूटी घेऊन घरी जाऊ. व्लॉग इथेच एंड करतो. व्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि माहीत आहेत माझे व्लॉग थोडे कन्सिस्टंटली येत नाही, थोडी कन्सिस्टन्सी नाही आहे. पण माझा पण प्रयत्न आहेच की लवकरच कन्सिस्टंटली व्लॉग टाकेल पहिल्यासारखे. बघू कसं झालं आहे. थोडा काही विचार केला, प्लॅन केलं आहे, त्याप्रमाणे बघू. तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब. When we wake, hear the birds and see the sun. Side by side our fears are done. All the good times just begun.